पेरणीला वेग आलेला आहे। पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या जिल्ह्यामध्ये 4 ते 5 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असून आतापर्यंत साधारण 10% पेरणी झाली। जिल्ह्यात सर्वाधिक कापूस 1,50,000 हेक्टरवर, त्या खालोखाल सोयाबीन 1,35,000 हेक्टरवर, तर बाजरी मक्यासह इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू असल्याचं चित्र आहे। मी आता राहता तालुक्यामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सोयाबीनची पेरणी सुरू आहे। जिल्ह्यामध्ये साधारण 4.5 ते 5 लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी केली जाते, ज्यामध्ये सर्वाधिक 1.5 लाखापेक्षा जास्त कापूसाची पेरणी होते। त्या कालोखाल सोयाबीन असेल, बाजरी असेल, मूग असेल, भुईमूग असेल, अशा खरीपाच्या पिकांची जी पेरणी आहे ते शेतकरी करताना दिसत आहेत। आणि जिल्ह्यातल्या जर पावसाची जर आपण सरासरी बघितली तर दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्त पाऊस झालेला दिसतोय। नगर असेल, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झालाय, तर दुसरीकडे उत्तर नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी हा जो परिसर आहे या भागात तुलनेने कमी पाऊस आहे। आता सुद्धा जर आपण बघितलं तर जी पेरणीसाठी ओल जी हवी आहे ती नसताना सुद्धा शेतकरी कुठेतरी पेरणी करताना दिसतायत। आणि गेल्या वर्षी शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेले होते। मग दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, भाव मिळत नसेल, अशा सगळ्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता। या वर्षी आता चांगला पाऊस येईल, 2 पैसे आपल्या हातात येईल या आशेने शेतकरी पुन्हा एकदा उभा राहताना दिसतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।